नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या ऑटो ज्ञानवरती. मित्रांनो, येणाऱ्या 2030 पर्यंत म्हणजेच येणाऱ्या 4 वर्षामध्ये भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा पूर्णपणे चेहरा-मोहरा बदलून जाणार आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, जे गव्हर्नमेंट आता स्ट्रिक्ट नॉर्म्स घेऊन येणार आहे म्हणजे BS7 असेल, त्यानंतर इथेनॉल ब्लेंडिंग असेल, यासोबतच जे केफ 3 म्हणून एक नवीन रूल येणार आहेत. यामुळं भारतीय कार मार्केटमधल्या बऱ्याचशा कार ह्या बंद होणार आहेत. आणि त्या कोणत्या कार असणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया, हे नियम आहेत तरी काय आणि ह्याचा प्रभाव काय पडणार आहे या भारतीय कार मार्केटवरती. मित्रांनो, हे जे नियम आहेत, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जावं लागेल BS6, BS7 हे काय आहेत हे समजून घ्यावं लागेल. आता आपण BS6 पाहिलं. BS6 मध्ये पण आपण 2 फेज पाहिले, फेज 1 आणि फेज 2. तर हे जे नियम येतात ह्याच्यामध्ये इमिशन नॉर्म्स असतील, सेफ्टी असेल, या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि स्ट्रिक्ट नियम याबद्दल केले जातात. त्याचप्रमाणे BS7 जे येणार आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप स्ट्रिक्ट इमिशन नॉर्म्स असतील आणि खूप चांगले सेफ्टीचे काही नियम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नवीन गाड्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. BS7 जे आहे ते मित्रांनो जवळपास 2027 ते 2028 मध्ये लागू करण्यात येईल. यानंतरचा जो दुसरा नियम आहे तो म्हणजे केफ 3. केफ 3 म्हणजे काय? केफ 3 अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. जर का एखादी कंपनी आहे ती गाड्या 100 बनवत असेल आणि 100 गाड्या ती मार्केटमध्ये विकत असेल, तर त्या 100 गाड्यांपासून प्रदूषण किती होतं ह्याला एक लिमिट असणार आहे, की तुमच्या त्या 100 गाड्यांनी मिळून किती प्रदूषण हे केलं पाहिजे यासाठी एक लिमिट ठेवणार आहेत. आणि या लिमिटमुळे होणार असं आहे, की बऱ्याचशा कंपन्या त्या इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा बनवणार आहेत. कारण ज्या आईस गाड्या आहेत त्या प्रदूषण तर करणारच आहेत. तर त्यांना थोडंसं कमी करण्यासाठी किंवा जे गाड्यांची इकडची जर का इलेक्ट्रिकची संख्या जर का वाढली किंवा इलेक्ट्रिक 20% जरी विकल्या, तरी त्यांचा तो आकडा हा बॅलन्स राहू शकतो. आणि नंबर 3 चा जो नियम आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत, की E10, E20 हे सगळ्या गोष्टी आपण चालू असतानाच, की बऱ्याच लोकांना आत्ताच प्रॉब्लेम येत आहे. इथेनॉल मिश्रित इंधनामुळं म्हणजेच पेट्रोलमध्ये जे इथेनॉल मिक्स केलं जातं, त्याचं प्रमाण येणाऱ्या काळामध्ये 2027 किंवा 2028 मध्ये हे वाढवून 27% किंवा 30% केलं जाणार आहे. म्हणजे जर का तुम्ही 1 लिटर पेट्रोल घेतलं, तर त्याच्यामध्ये 27% किंवा 30% हे इथेनॉल असणार आहे. ते इथेनॉल मिश्रित इंधन असणार आहे. तर त्याच्यामुळे ज्या जुन्या गाड्या आहेत, खास करून ज्या BS4 मधल्या गाड्या आहेत, त्या गाड्यांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळू शकतात. त्यांच्या इंजिनवरती थोडासा प्रभाव याचा पडू शकतो. यासोबतच त्यांच्या मायलेजवरती देखील आपल्याला प्रभाव पाहायला मिळू शकतो. तर हे होते सगळे नियम आणि त्याचे परिणाम, चांगल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण त्या 8 गाड्या जाणून घेणार आहोत, ज्या सगळ्यात अगोदर भारतीय कार मार्केटमधून जाऊ शकतात. त्यांच्यावरती एक टांगती तलवार आहे. त्या गाड्या कोणत्या आहेत ती. यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी येते ती सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांना आवडणारी गाडी, जी गाडी खूप चांगली विकली जाते ती म्हणजे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा. मित्रांनो, इनोव्हा क्रिस्टा जी आहे ही 7 सीटर एक एमपीव्ही आहे आणि जी रिलायबिलिटी चांगली आहे, कम्फर्ट चांगला आहे. या गाडीचा रोड प्रेझेन्स पण खूप चांगला आहे, मेंटेनन्स कमी आहे. ही गाडी खूप चांगली आहे. पण याचा प्रॉब्लेम असा आहे, की ही गाडी आहे डिझेल इंजिनमध्ये आणि ही गाडी पेट्रोल इंजिनमध्ये येत नाही. इनोव्हा हायक्रॉस जी येते ती हायब्रिड आणि पेट्रोल दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु जी इनोव्हा क्रिस्टा आहे ही फक्त डिझेलमध्ये येते आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इनोव्हा क्रिस्टा जी आहे ही बंद झालेली पाहायला मिळू शकते. पण माझे थोडे गट फिलिंग जे आहेत ते थोडे वेगळे आहेत. असं आहे, टोयोटा कंपनीची ही कॅश काऊ आहे. कॅश काऊ म्हणजे दूधची गाय आहे. एक दूध देणारी चांगली गाय आहे इनोव्हा क्रिस्टा. आणि ह्या इनोव्हा क्रिस्टाला बंद न होण्यासाठी टोयोटा शर्थीचे प्रयत्न करणार. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल, की टोयोटा आता डिझेलमध्ये हायब्रिड इंजिन आणते. त्यामुळे इमिशन नॉर्म्स जे आहेत किंवा मायलेज असेल ह्यामध्ये खूप चांगला फरक आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि ती जर का टेक्नॉलॉजी आपल्याला इनोव्हा क्रिस्टामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळाली, तर इनोव्हा क्रिस्टाची किंमत वाढेल. पण ही गाडी भारतीय कार मार्केटमध्ये आहे तशी विकत राहील आणि इनोव्हा क्रिस्टा हे भारतीय कार मार्केट सोडून जाणार नाही. पण आता ह्याच्यामध्ये जर परंतुच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या राहू पण शकते, राहू पण शकत नाही. आता टोयोटा याच्याबरोबर काय गेम खेळतं किंवा क्वालिस सारखं देखील होऊ शकतं. टोयोटाची क्वालिस ज्यावेळेस डिस्कंटिन्यू केली त्यावेळेस तिचंच नाव बदलून आणि तिला थोडंसं वेगळा लुक देऊन इनोव्हा म्हणून लॉन्च केलं. इनोव्हाला आता सध्या जे आपण इनोव्हा पाहतो हिला, त्या पद्धतीने एखादी नवीन गेम पण टोयोटा या ठिकाणी खेळू शकतो. नंबर 2 वरती जी मित्रांनो गाडी आहे ती म्हणजे मारुतीकडून येणारी इग्निस. इग्निस ही गाडी अत्यंत चांगली गाडी मारुतीनं बनवली होती. इग्निस असेल, एस-क्रॉस असेल, या 2 गाड्या मारुतीच्या लाईनअपपेक्षा खूप चांगल्या आणि वेगळ्या. ह्यांची फिट अँड फिनिशिंग असेल, राईड क्वालिटी असेल, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असेल, यांचं इंजिन असेल, मायलेज असेल, सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गाड्या चांगल्या आहेत.
म्हणजे एस क्रॉस तर डिस्कंटिन्यू झालेलीच आहे, पण ही जी इग्निस आहे, इग्निस पण खूप चांगली गाडी आहे. पण प्रॉब्लेम असा झाला, की मारुतीने या गाडीकडे कधी लक्षच दिलं नाही. जर का मारुतीने वेळच्या वेळी या गाडीला अपडेट केलं असतं, वेळच्या वेळी या गाडीला फेसलिफ्ट दिली असते, नवीन-नवीन फीचर्स ॲड केले असते, तर ही गाडी चांगली चालू शकली असती भारतीय कार मार्केटमध्ये. पण या गाडीचा सेल खूप कमी आहे आणि मारुती त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतीय कार मार्केटमधून इग्निस ही गायब होताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नंबर 3 वरती जी गाडी आहे मित्रांनो, ती आहे मरॅझो. बऱ्याच लोकांना वाटतं की मरॅझो बंद झाली आहे. पण मरॅझो अजूनही महिंद्राची जी मरॅझो आहे, ही अजूनही चालू आहे. ही अजून डिस्कंटिन्यू झालेली नाहीये. ही जी गाडी आहे ती इनोव्हाशी कॉम्पीट करायला महिंद्रानं लॉन्च केली होती. पण या गाडीचा लूक एवढा काही खास नसल्यामुळं लोकांनी हिच्याकडे पाठ फिरवली आणि या गाडीचा सेल खूप कमी होतो. नेहमीच ही गाडी लिस्ट सेलिंग कारमध्ये असते. त्यामुळे महिंद्रा लवकरच ही गाडी बंद करणार आहे. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, एमजी हेक्टर डिझेलमध्ये. एमजी हेक्टर जी आहे मित्रांनो, ती जास्तीत जास्त पेट्रोलमध्ये विकली जाते. 80% ती पेट्रोलमध्ये विकली जाते आणि 20% ही डिझेलमध्ये विकली जाते. त्यामुळे होणार असं आहे, की 20% जी गाडी विकली जाते, त्याच्यासाठी डिझेल इंजिन अपग्रेड करणं BS7 साठी हे एमजीला परवडणारं नाहीये. त्यामुळं एमजी ही हेक्टर जी आहे, ती लवकरच डिस्कंटिन्यू करणार आहे डिझेलमधली. त्यानंतर VWची म्हणजे Volkswagenची जी टिगवान आहे, ही गाडी सुद्धा बंद झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण ही गाडी जी आहे ती पूर्णपणे इम्पोर्टेड कार आहे आणि युरोपचे जे नियम्स आहेत, इमिशन नॉर्म्स असतील किंवा जे सेफ्टीचे नियम्स असतील, हे सगळे बदलले आहेत. त्यामुळं ही गाडी इथं आणून विकणं खूप जास्त कॉस्टली पडणार आहे आणि त्यामुळे ती गाडी कोण खरेदी करणार नाही. त्यामुळे ही जी टिगवान आहे, ही देखील आपल्याला बंद झालेली येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. यानंतरची जी कार आहे मित्रांनो, ती मारुती सुझुकीकडून येणारी एस्प्रेसो. एस्प्रेसो जी आहे, ती भारतीय कार मार्केटमधली सर्वात एंट्री लेव्हलची कार आहे. अल्टोसोबतची ही कार आहे. या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे, की अल्टो आपल्याला पाहायला मिळू शकते कंटिन्यू. पण एस्प्रेसो जे आहे, याच्यामध्ये जर का सेफ्टी नॉर्म्स जे येणार आहेत BS7 मध्ये किंवा जे इमिशन नॉर्म्स येणार आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या फुलफिल करण्या इतपत ह्या गाडीचा सेल पण नाहीये आणि ते पॉसिबल पण नाहीये. जर का त्या गोष्टी जर का सगळ्या त्यांनी त्या पॅरामीटर्सवरती ह्या गाडीला आणायचं म्हटलं, तर ह्या गाडीची कॉस्टिंग खूप वाढेल आणि त्यामुळं आणखीन कॉम्पिटिशनमध्ये मग वॅगनर असेल त्यावेळी. त्यामुळे ह्या गाडीला अपग्रेड करणं थोडंही लॉजिकल नाहीये. त्यामुळे ही गाडी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बंद झालेली पाहायला मिळू शकते. यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, Citroenची C5 एअरक्रॉस. ही जी गाडी आहे, ही गाडी फक्त डिझेल इंजिनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या गाडीचा सेल खूप कमी आहे. ही नेहमी गाडी लिस्ट सेलिंगमध्ये असते. त्यामुळे ह्या गाडीचं जे इंजिन आहे, हे अपग्रेड करणं BS7 साठी, इमिशन नॉर्म्स कमी करणं, प्रदूषण कमी करणं, या गोष्टी Citroenला परवडणाऱ्या नाहीयेत. त्यामुळं ही गाडी देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बंद झालेली पाहायला मिळू शकते. आणि सगळ्यात लास्टची जी गाडी आहे, बऱ्यापैकी लोकांना त्या गाडीबद्दल माहितीच नाहीये, की ही गाडी भारतीय कार मार्केटमध्ये एक्झिस्ट करते. ती आहे टोयोटाची फॉर्च्युनर पेट्रोलमध्ये. हां, तुम्ही खरं ऐकताय. टोयोटाची फॉर्च्युनर जी आहे ती पेट्रोलमध्ये देखील मिळते. आणि ह्या गाडीचा जर का सेल पाहिला तुम्ही महिन्याला किंवा वर्षात ही गाडी 10 ते 20 विकली जाते पेट्रोलमध्ये फॉर्च्युनर. त्यामुळे ह्या गाडीला मार्केटमध्ये ठेवण्यात काही एक लॉजिक नाहीये आणि थोड्याच दिवसामध्ये टोयोटा ही पेट्रोलची जी फॉर्च्युनर आहे, ती पूर्णपणे डिस्कंटिन्यू करणार आहे. तर ह्या होत्या त्या 8 गाड्या. यामधली तुमच्याकडे कोणती गाडी आहे का? हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अस्सल मराठीमध्ये ऑटो ज्ञान पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फोर व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा. टू व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट वापरा. सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.